नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि हेल्दी कस्टर्ड फ्रूट फालुदा। आज आपण मार्केट स्टाईल कस्टर्ड फ्रूट फालुदा घरच्या घरी बनवणार आहोत। आता आपल्याला मार्केटमध्ये जायची गरज नाही, घरी तुम्ही कमी साहित्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फालुदा बनवू शकतात आणि सह फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। फ्रूट कस्टर्ड फालुदा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी काही फ्रुट्स घेतलेले आहे। त्यामध्ये एक केळी घेतली, 2 आंबे, एक अनार, एक सफरचंद, इथे काही काळे अंगूर घेतले। तुमच्याकडे जे फळ असेल ते तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर फालुद्याची शेवई 1 वाटी घेतली। हे बघा, अशा प्रकारे थोडीशी जाड असते फालुद्याची शेवई। त्यानंतर 1 वाटी चॉप केलेले काजू, 1 वाटी चॉप केलेले बदाम, 1 वाटी टुटी फ्रुटी, 3 चम्मच कस्टर्ड पावडर, 2 चम्मच सब्जा, 4 चम्मच साखर, इथे व्हेज जेली स्ट्रॉबेरीचं पॉकेट घेतलेलं आहे मी एक। त्यानंतर 1 लिटर दूध, इथे मी म्हशीचं दूध घेतलं, तुम्ही गाईचं दूध घेतलं तरीही चालेल। फ्रूट कस्टर्ड फालुदा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला फालुद्याची शेवई उकळून घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलं उकळायला। पाण्याला उकळी आली की यामध्ये शेवई ऍड करून घेऊया। इथे आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी शेवई उकळून घ्यायची आहे। आता इथे फालुद्याची शेवई छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण शेवईमध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी चाळणीच्या सहाय्याने चाळून घेणार आहोत। आता फालुद्याच्या शेवईमध्ये असलेले एक्स्ट्राचं पाणी आपण चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊया। आता एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलं। आता यामध्ये बॉईल केलेल्या फालुद्याच्या शेवया ऍड करून घेऊया, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल। इथे आपल्याला शेवयाचा बाउल फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे शेवया छान थंड होतील। जेव्हा आपल्याला फालुदा सर्व करायचा असेल त्यावेळेस यामध्ये असलेलं पाणी चाळून घ्यायचं आहे चाळणीच्या सहाय्याने। आता आपण फ्रूट कस्टर्ड फालुद्यामध्ये टाकण्यासाठी लागणारी जेली तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 250 ml पाणी घेतलं। इथे आपल्याला जेली सेट करण्यासाठी टोटल 500 ml पाण्याची गरज आहे। 500 ml पाणी म्हणजे 2 कप, 1 कप 250 ml असतो। इथे मी 1 कप पाणी यामध्ये घेतलं आणि 1 कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण हे जेली पावडर ऍड करून घेऊया। आता इथे आपल्याला जेली पावडर पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते वितळत नाही पाण्यामध्ये। हे बघा, इथे जेली पावडर पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं। हे बघा, इथे पाण्याला उकळी आली। आपण इथे जेली पावडर मिक्स करण्यासाठी 1 कप घेतला होता आणि 1 कप पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली। आता यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं जेली पावडरचं मिश्रण ऍड करून घेऊया। आता इथे जेली सेट करण्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालं। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये सेट करून घेणार आहोत। तुम्ही कुठल्याही मोल्डमध्ये किंवा वाटीमध्ये सेट करू शकतात। आता इथे जेली सेट करण्यासाठी एक मोठी प्लेट घेतली। आता यामध्ये आपण हे जेलीचं मिश्रण ऍड करून घेऊया। आता आपण जेली सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली पण जेली सेट करू शकतात, पण मी लवकर सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली। आता आपण कस्टर्ड फालुदा बनवण्यासाठी लागणारं कस्टर्डचं मिश्रण तयार करून घेणार आहोत। आता कढईमध्ये आपण दूध ऍड करून घेऊया। इथे मी कढईमध्ये पूर्ण दूध काढून घेतलं। आता आपल्याला दुधाला उकळी येईपर्यंत वेट करायचं आहे। तिकडे दुधाला उकळी येईपर्यंत इकडे आपण सब्जा भिजवून घेणार आहोत। सब्जा भिजवण्यासाठी 1 कप पाणी घेतलं। आता यामध्ये आपण सब्जा ऍड करून घेऊया। आता आपण सब्जा मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये। आता तुम्ही बघू शकता दुधाला उकळी यायला सुरुवात झाली। आता इथे आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं दूध ऍड करून घेऊया। इथे आपल्याला अर्धा कप दूध लागणार आहे कस्टर्ड पावडर मध्ये मिक्स करण्यासाठी। आता आपण चम्मचच्या सहाय्याने कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया दुधामध्ये। आता तुम्ही बघू शकता तिथे कस्टर्ड पावडर पूर्णपणे दुधामध्ये मिक्स झालं। कस्टर्ड पावडर मिक्स करताना दुधामध्ये अजिबात गाठी झालेले नाही पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
आता इथे उकळत्या दुधामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण ऍड करून घेऊया. त्यासोबतच साखर ऍड करून घेऊया. इथे आपल्याला दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला दुधाला घट्टपणा येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे आता दूध. आता तुम्ही बघू शकता तिथे कस्टर्ड पावडरचं मिश्रण ऍड केल्याच्या नंतर दुधाला छान घट्टपणा आला. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. इथे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता इथे कस्टर्ड दूध थंड झालं आणि थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता त्याला अजून जास्त घट्टपणा आला. आता यामध्ये आपण फालुद्याच्या शेवया ऍड करून घेऊया. हे बघा इथे मी पूर्ण शेवया ऍड करून घेतल्या. आता या शेवया आपण स्पॅच्युलाच्या सहाय्याने कस्टर्ड दुधामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा इथे आपलं फालुद्यासाठी लागणारं शेवयाचं मिश्रण तयार झालं. आता तुम्ही बघू शकता तिथे जेली सेट झालेली आहे. हे बघा जेलीचे क्रिस्टल तयार झाले. आता तुम्ही बघू शकता तिथे आपण जे फ्रुट्स घेतले होते त्याचे मी छोटे छोटे पीस कट करून घेतले. आता आपण हे फ्रुट्स मिक्स करून घेऊया. इथे कस्टर्ड फ्रूट फालुदा शरीरासाठी अतिशय हेल्दी आहे, कारण की आपण यामध्ये खूप सारे फ्रुट्स ऍड केलेले आहे. फ्रुट्समुळे शरीराला एनर्जी पण भेटते आणि खाताना फालुद्याची टेस्ट पण वाढते. आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे कस्टर्ड फ्रूट फालुदा बनवण्यासाठी लागणार. आता इथे एक ग्लास घेतला. आता यामध्ये आपण कस्टर्ड फ्रूट फालुदा सर्व करणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी भिजून घेतलेला सब्जा ऍड करून घेऊया ग्लासमध्ये. त्यानंतर जेली ऍड करून घ्यायची आहे. आता इथे जेली ऍड करून घेतली. आता यामध्ये आपण शेवया ऍड करून घेऊया फालुद्याच्या. त्यानंतर कट केलेले फ्रुट्स ऍड करून घ्यायचे आहे. आता आपण पुन्हा फालुद्याच्या शेवया ऍड करून घेऊया. त्यानंतर थोडेसे सब्जा, टुटी फ्रुटी, चॉप केलेले बदाम, चॉप केलेले काजू. हे बघा अशा प्रकारे कस्टर्ड फ्रूट फालुदा तयार झाला. तुम्ही बघू शकता किती छान फालुदा तयार झालेला आहे आपला. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी कस्टर्ड फ्रूट फालुदा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.